भारतीय जनता पार्टीचे वडगाव शहरी मतदारसंघाचे असणारे उपाध्यक्ष आदरणीय आमचे वैभवशेठ शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। उद्घाटनाच्या दिवशी सुद्धा वैभवशेठ शिंदे उपस्थित होते, त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। विशाल भाऊ सोंडकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे। या दरम्यान अगदी आपण पाहतोय ब गटातील सामन्याला जे काही सुरुवात पाहायला मिळते, शिवगर्जन आणि शिवराज ही लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। अगोदरच्या सामन्यांमध्ये सुद्धा दोन संघांमध्ये शिव होता, एक शिवशाही होता आणि एक शिवशंभू होता। इथे सुद्धा पहा एक शिवराज आहे आणि एक शिवगर्जन आहे। दोन्ही संघांमध्ये परत एकदा शिव आपल्याला पाहायला मिळाला आणि कॉलबॅकला पोचलेला जो काही संघ आहे त्याच्याही नावात पहिल्यांदा शिव आहे, शिव तेज हा एक संघ आपण पाहतोय जो कॉलबॅकला पोहोचला गेला आहे। आज कॉलबॅकला पोचलेले एक शिवतेज आणि शिवशाही आणि टॉपर जो राहिला आहे तो दादाची वस्ती आणि लुझर सुपर एटमध्ये पोचलेला शिवशंभू आहे। गोलंदाजी प्रकृती आपण पाहतोय, गोलंदाज एक जबरदस्त गोलंदाजी करतोय। समोरच्या बाजूला फलंदाज आपण पाहतोय, या स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतक पूर्ण करणारा हा फलंदाज आहे गणेशप्पा खांदवे आणि नवनाथ खांदवे। क्लीन बोल्ड, फलंदाज बाद। ऋषी मखामले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क करतोय आणि भन्नाट वेग मात्र ऋषीच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला। गणेशप्पाला चेंडू समजू शकला नाही आणि क्लीन बॉल झाला गणेशप्पा। पहिला फलंदाज बाद झालेला आहे। धापलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आहे 1-1 अशी मात्र पहिलं षटक चालू असताना धापलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। आज क्रिकेटच्या स्पर्धेत असणारा जो काही चौथा दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, खूप सारे मान्यवर, खूप सारे मित्रपरिवार या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरेश निंबाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर दिनेश दादा निंबाळकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। गीताई गार्डनचे प्रोप्रायटर जनार्दन शेठ पवार ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। पलीकडच्या बाजूला आमचे विनायक मामा जाधव उपस्थित आहेत, त्याचबरोबर संतोष शेठ खांदवे ते सुद्धा उपस्थित आहेत। व्यासपीठाच्या डाव्या बाजूला हा सगळा मित्रपरिवार, मान्यवर वर्ग या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उत्तरेश्वर करंडक पाहण्यासाठी उपस्थित आहे। यांचं मनपूर्वक स्वागत। वडगावचे असणारे प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत विनायक शेठ जाधव, जे आज अगदी आवर्जून या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत। मामांना विनंती असेल, मामा या स्टेजवर विकास शेठ निंबाळकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो। चेंडू खराब आहे, वाईट चेंडू या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळाला आणि धापलकावरती धावसंख्या आपल्याला जे पाहायला मिळते 3 धावा धापलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे। 1 बाद 3 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते। स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये चौका.inच्या माध्यमातून आमचे धनंजय मोरे निश्चितप्रमाणे कामकाज करतायत। ऋषी आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि चांगली गोलंदाजी ऋषीची आहे, कारण पहिलं षटक चालू असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांना त्याने आळा ठेवलेला, म्हणजे मोठमोठे फटके त्याच्या गोलंदाजीवरती तो खेळून देत नाही आहे, असा असणारा ऋषी आहे। या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंग दिशेने खेळला जाईल, नवनाथ अगदी चेंडू खेळतोय, चेंडू सुंदर त्या अडवलाय, चेंडू फेकलाय, त्या दरम्यान अगदी आशिष भावड्या पोहोचला गेलाय आणि त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील। धापलकावर धावसंख्या आहे त्या 5 धावा, 1 फलंदाज बाद आणि आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना
एक शेवटचा चेंडू कदाचित टाकला जाईल या षटकातला. लो फुलटा चेंडू होता. चेंडू खेळला जाईल स्क्वेअर लेगला. तिथे क्षेत्ररक्षण अगदी थोडंसं खराब झाले, परंतु फार मोठा फायदा घेतला जाणार नाही. तिथे 2 धावा ज्या बनवल्या गेल्या 2 धावा संघासाठी वाचवल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. तो आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 7 धावा धावाफलकावरती या दरम्यान आपण पाहतोय. 7 धावा आहेत. स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं जे काय प्राईज आहे ते 77,777 रुपये. आदरणीय सूर्यकांत अप्पा किसन निंबाळकर शिवसेना नेते वडगाव शहरी मतदारसंघ आणि नक्षराजे युवा मंच, त्याचबरोबर माजी उपसरपंच आदरणीय सोमनाथ गोविंद खांदवे पाटील आणि राजरत्न हॉटेल प्रोप्रायटर आदरणीय प्रताप कळराम खांदवे पाटील यांच्या वतीने पहिल्या क्रमांकासाठी बक्षीस आहे 77,777 रुपये. द्वितीय क्रमांकासाठी जे प्राईज आहे 55,555 रुपये. सूरज फर्निचरचे प्रोप्रायटर आदरणीय रमेश नाना पंडित निंबाळकर, गीताई लॉनचे प्रोप्रायटर आदरणीय ज्ञानेश्वर रघुनाथ पवार, वैष्णवी कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आदरणीय नागेश बाळासाहेब मोजे यांच्या वतीने द्वितीय क्रमांकासाठी प्राईज आहे 55,555. तृतीय क्रमांकासाठी बक्षीस 44,444. या दरम्यान चेंडू हवेत होता, त्या दरम्यान एक सिंगल मिळते. जनार्दन वाळके अर्थात अगदी डॉन या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं आहे. धापराच्या धावसंख्या इकडे पुढे जाईल 8. या धावसंख्येवरती अगदी धावफलक आपण पाहतोय आणि गोलंदाजी मरकती स्वतः गणेश खेसे पाटील मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. गणेश खेसे खूप मोठं नाव आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर या दरम्यान रिव्हर्सचा प्रयत्न होता. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणार आहे. 8 वरती धापलक स्थिर आहे. तिसऱ्या क्रमांकाला बक्षीस आपण पाहतोय 44,444 जे आहे ते सुनील बबन खांदवे मास्तर माजी उपसरपंच आणि त्याचबरोबर आदरणीय संतोषलाला साहेबराव खांदवे पाटील अध्यक्ष भाजपा वडगाव शहरी मतदारसंघ यांच्या माध्यमातून आहे. चतुर्थ क्रमांकासाठी प्राईज असणारे 33,333. शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख माजी सरपंच बीटीपीएलचे विजेते 2017 आदरणीय प्रमोद चंद्रकांत काळे आणि युवनेते भाजपा आदरणीय सुधीर बाळासाहेब काळभोर या 2 व्यक्तींच्या वतीने चौथ्या क्रमांकाला प्राईज आहे 33,333 आहे. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतो ही क्रिकेटची स्पर्धा आपण जे काही लाईव्ह करत आहोत त्यासाठी सौजन्य आहे. प्रीतमदादा प्रतापराव खांदवे पाटील माजी उपसरपंच लोहगाव आणि आदरणीय सुनील सुदामराव खांदवे पाटील. वाईट बॉल, चेंडू खराब आहे. धाबा एक वाढेल. संघाची धावसंख्या 9 धावा आहेत. 1 बाद 9 की आदरणीय सुनील सुदामराव खांदवे पाटील प्रोप्रायटर आकाश गार्डन यांच्या वतीने आहे. पंच आपण पाहतोय जे आहेत त्या पंचांचं सौजन्य जे आहे ते आदरणीय नवनाथ शेठ बबन मोजे, आदरणीय बाळासाहेब सोपान खांदवे, आदरणीय संदीप संभाजी लांडगे साहेब या सर्वांच्या वतीने पंचांसाठी सौजन्य आहे. सभामंडप आपण पाहतो इथे मुख्य व्यासपीठ जे आपल्याला पाहायला मिळतं आहे. चेंडू लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पोचला गेला. या दरम्यान ते कव्हरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर असेल. 4 रन चौकार आहे. वारपट्ट्या शबास शुभम. धापल्याका धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या 13 धाव्यात. एक गड्याच्या मोबाईलला षटक क्रमांक 2 चालू असताना सभामंडप सौजन्य ज्यांच्या मार्फत आहे ते आदरणीय आमचे संतोष शेठ बाबासाहेब निंबाळकर उद्योजक आणि आदरणीय मंगेश यशवंत निंबाळकर उद्योजक यांच्या मार्फत आहे. कॉमेंटेटरसाठी सौजन्य आदरणीय शांताराम बबन मोजे उद्योजक आणि इथे नवनाथला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 13 अंक अशुभ ठरला.
बाद झालाय फलंदाज नवनाथ खांदवे, तर नवीन फलंदाज संजय पितांबरे मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. संजय आपण पाहतो इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. आशिष खांदवे अजूनही मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूमध्ये 2 धावा आशिषच्या आहेत. 13 धावा आहेत. दुसरा फलंदाज बाद झाला आहे. 13 अंक धावफलकावरती असताना दुसरा फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. अशुभ ठरला या स्पर्धेत 13 अंक. कॉमेंटेटरसाठी सौजन्य आदरणीय आमचे शांताराम बबन मोजे यांच्या वतीने आहे. साऊंड सिस्टीम सौजन्य आपण पाहतो आमची एक चांगला असा आवाज शुभम लोणकर यांचा जो आहे आदरणीय भरत बाळासाहेब पवार उद्योजक यांच्यामार्फत अगदी हे साऊंड सिस्टीम सौजन्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गणेश केसे तयार आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. आले का चेंडू यात्रामध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू पोहोचला जायला अगदी कव्हरला क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवरती आला आहे. तिथं 2 धावा मिळतील आणि 2 धावासंख्येने संजय पितांबरे आपलं खातं खोलतोय. संघाची धावासंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 15 धावा धावाफलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. उत्तरेश्वर करंडक या पहिल्या 4 क्रमांकासाठी आपल्याला जे पाहायला मिळतं ज्यांच्या मार्फत आहे ते युवा नेते आदरणीय आमचे आदिनाथ शेठ सोमनाथ निंबळकर यांच्या मार्फत 1 ते 4 क्रमांकासाठी आकर्षक ट्रॉफीज या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत ते आदरणीय आमचे आदिनाथ शेठ सोमनाथ निंबळकर आहेत. मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्यासाठी आणि त्याचबरोबर संपूर्ण संघ मालकांसाठी जे चषक आहेत ते कृष्णाई अर्थमोबरचे प्रोप्रायटर आदरणीय अनिकेत शंकर निंबळकर यांच्या मार्फत आहे. सन्मानचिन्ह चषक जे आहेत आपण जे सन्मानचिन्ह आलेल्या मान्यवरांसाठी प्रमाणे जे देतो त्यांच्यासाठी जे चषक सौजन्य आहे ते आदरणीय आमचे लक्ष्मणनाना गुलाब निंबाळकर प्रोप्रायटर वैष्णवी डेअरी फार्म आणि कुमार स्वप्नील दादा मारुती वाळके उद्योजक यांच्या मार्फत या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश मखामले आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आला आहे. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु दुसऱ्या बाजूने दुसरा क्षेत्ररक्षक आला कव्हरला. त्याने मात्र चेंडू कव्हर केला. 2 धावा आल्या. संघाची धावासंख्या आहे ती 17 धावा. षटक क्रमांक 3 सुरू झाले. 13 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. अवघ्या 17 धावा आहेत. 2 फलंदाज बाद आहे. अवघ्या यासाठी की 13 चेंडूमध्ये 17 धावा म्हणजे खूप मोठी धावासंख्या नाही आहे. शिवराजसारखा एका तगडा संघ मैदानाच्या त्यातून फलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूने शिवगर्जनाचा संघ आहे त्यांच्या विरोधात अशी तुटपुंजी धावासंख्या उभारणं अजिबात चालणार नाही. कमसे कम एक 70-80 धावा इथं उभारावे लागणार आहे. इथं मात्र आपण पाहतोय चेंडू सुंदर ते अडवला आहे आणि इथे चेंडू गोलंदाजाच्या हातातून सटकला आहे. त्या दरम्यान 1 धाव लेग बाय चोरपण येईल. धावसंख्या 18 धावा आहेत. कोल्ड्रिंक व्हॅन त्याचमध्ये आपण पाहतोय रेडबुल कंपनीच्या मार्फत पहिल्या आणि शेवटच्या दिवसासाठी रेडबुल्स आपल्याला ज्या पाहायला मिळाले शेवटच्या दिवशी सुद्धा रेडबुल पाहायला मिळणार आहे. रेडबुल कंपनीच्या मार्फत आहेत. त्यानंतर कोल्ड्रिंक सौजन्य जे आहे ते आदरणीय आमचे अक्षय संजय निंबाळकर प्रोप्रायटर योगराज आईस्क्रीम शॉप यांच्या वतीने आहे. त्याचबरोबर कोल्ड्रिंक व्हॅन हो या दरम्यान चेंडू हवे क्षेत्ररक्षक दूरवरती 1 बाउन्स. चेंडू मात्र इथं अडवला आहे. 2 धावा पळून पूर्ण केले गेले. धावसंख्या 20 आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. व्हॅन सौजन्य आपण जे पाहतोय व्हॅन सौजन्य ज्या कोल्ड्रिंक व्हॅन सौजन्य आदरणीय आमचे माजी सरपंच प्रमोद शेठ काळे आणि त्याचबरोबर सागर शेठ कोतवाल या 2 व्यक्तींच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतंय व्हॅन सौजन्य आहेत. रेडबुल कंपनीच्या माध्यमातून आपल्याला रेडबुल्स आहेत पहिल्या आणि शेवटच्या दिवसासाठी. क्लीन बोल्ड फलंदाज बाद संजय पितांबरे बाद. संजयच्या रूपाने धक्का क्रमांक इथं बसला जाईल. तो आता 3रा 3 बाद. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय ती आहे 20 धावा. 3रं षटक चालू असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं नाव आहे प्रतीक खांदवे. हा 3रा प्रतीक खांदवे. मग अशी आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो एक प्रतीक खांदवे शिवराजमध्ये आहे. एक प्रतीक खांदवे दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब संघामध्ये आहे. एक प्रतीक खांदवे अर्थात बंटी
हरणतळे स्पोर्ट्स क्लब संघामध्ये खेळतोय तो संघाचा संघनायक आहे आणि यानंतर तो टॉसला येणार आहे. त्यामुळे रेडी राहायचंय. हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब. बंटी इथे 6 ओव्हर टाकून झाल्या की टॉस होणार आहे, त्यामुळे आपण 5वं षटक सुरू झालं. की इथं हजर राहायचं ही आपल्याला विनंती असणार आहे. स्पर्धेमध्ये पाणी व्यवस्था जी आहे, खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुमारी अभिलाषा दीपक खांदवे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण स्पर्धेला पाणी सौजन्य पाणी व्यवस्था कुमारी अभिलाषा दीपक खांदवे यांच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धाबलक या दरम्यान आपण जर पाहिलं तर वाढला जाईल. 21 धावा आहेत, 3 फलंदाज बाद आहे, 21 लॉस ऑफ 3 विकेट आहे. तिसरं षटक चालू असताना उजव्या हाताने गोलंदाजी प्रकृती परत एकदा तयार. पंचांना पार करून पंचांच्या डाव्या हाताला पार करून लोफुलटा चेंडू होता. चेंडू पोचला गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, तिथं मात्र चेंडू अडवला. तिथं 1 धाव आली आणि एका धावसंख्येने धावलक पुढे जाऊन पोहोचेल तो 22 धावा 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये शिवराज स्पोर्ट्स. तीन बाद 22 धावा. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना गोलंदाज तयार. ऋषिकेश व्हाईट बॉल. ऋषिकेशचा धाबलक 23 धावा 3 गड्यांच्या मोबाईलला. 3 बाद 23 धावा आहेत. स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहतोय गॅलरी सौजन्य खूप साऱ्या मित्रपरिवाराच्या वतीने आहे, खूप साऱ्या ज्येष्ठ मार्गदर्शनच्या वतीने आहे, मित्रपरिवाराच्या वतीने आहे. 5 गॅलरीज आहेत. इथे एक सिंगल घेत आपण पाहतोय. इथे स्ट्राईक स्वतः आशिष आपल्याकडे या दरम्यान जो ठेवतोय. 3 षटकं संपली जातील. 24 धावा आहेत. 8च्या सरासरी धाबलक बनवले. 3 फलंदाज बाद आहे. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. उत्तरेश्वर करंडक याच्यामध्ये 6 गॅलरीज आहेत. त्याच्यापैकी आपण पाहिलं तर गॅलरी क्रमांक 1 साठी दादाचे वस्ती स्पोर्ट्स क्लबचे असणारे आदरणीय चंद्रकांत आबाजी खांदवे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष आदरणीय सागर शिवाजी खांदवे यांच्या वतीने गॅलरी क्रमांक 1 साठी सौजन्य आहे. गॅलरी क्रमांक 2 आदरणीय शिवाजी देवीदास खांदवे व्हाईस चेअरमन साईदत्त नागरी पतसंस्था आणि दत्तात्रय सोमनाथ खांदवे जय बाबा ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने गॅलरी क्रमांक 2चा सौजन्य आहे. गॅलरी क्रमांक 3चा सौजन्य आहे आदरणीय सुरेश तुकाराम खांदवे हिंदवी डेव्हलपर्स आणि अमित शामराव जंगम स्वामी समर्थ डेव्हलपर्स यांच्या वतीने आहे. गॅलरी क्रमांक 4 साठी सौजन्य आदरणीय आदित्य दीपक खांदवे आदित्य मेगासिटी आदरणीय ज्ञानेश्वर मामा तुकाराम शेळके सामाजिक कार्यकर्ते आणि आदरणीय तानाजी किराड उद्योजक यांच्या मार्फत गॅलरी सौजन्य 4 आहे. गॅलरी सौजन्य 5 स्वप्नील दादा वाळके मयूर शेठ मुरकुटे रवींद्र निंबाळकर अनिकेत निंबाळकर यांच्या वतीने गॅलरी क्रमांक 5चं सौजन्य आहे. तर माझ्या डाव्या बाजूला पलीकडच्या बाजूला RS खांदवे क्रिकेट ग्राउंडचे जे काही ऑफिस आहे त्या ऑफिसच्या शेजारी सुद्धा गॅलरी बनवली गेली प्रेक्षकांसाठी आणि त्या 6व्या गॅलरीचं सौजन्य आहे आदरणीय आमचे निलेश दादा निंबाळकर यांच्या वतीने. मी त्यांनाही धन्यवाद देईल. ग्राउंड सौजन्य आपण पाहतो एक सुंदर असं RS खांदवे क्रिकेट ग्राउंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी ग्राउंडवरती जसे 11 खेळाडू असतात तसे 11 व्यक्तींनी सौजन्य दिलेलं आहे. यांची पण एक टीम आहे ग्राउंड सौजन्य देणारी 11 व्यक्ती आहेत. माजी सरपंच आदरणीय विकास जयराम भुकन, उद्योजक आदरणीय सचिन नागनाथ निंबाळकर, आदरणीय उद्योजक संजय संपत निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संतोष शेठ दत्तात्रय खांदवे, खालसा डेअरीचे प्रोप्रायटर जे सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होते आदरणीय विक्रमसिंग सोना, सूर्या जिमचे प्रोप्रायटर आदरणीय विजय सूर्यकांत खांदवे, पवार डेअरी फार्मचे प्रोप्रायटर आदरणीय भानुदास निवृत्ती पवार, उद्योजक आदरणीय सागर गुलाब खांदवे पाटील, अर्पिता हॉटेलचे प्रोप्रायटर आदरणीय विजय बबन खांदवे, उद्योजक आदरणीय विश्वास रोहिदास निंबाळकर आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय आमचे रोहिदास सोपन पवार यांच्या मार्फत ग्राउंड सौजन्य या ठिकाणी आपण पाहतोय.
या दरम्यान आपण पाहतो गॅपमध्ये चेंडू खेळला जाईल, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. जबाताने या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू सुंदरता खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तिथे एक धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 29 षटक चालू असताना बोला. दुसरा चेंडू द्या, एक दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. स्पर्धेला आपण पाहतोय इथे लाईव्ह स्कोरिंगचं काम चौका.च्या माध्यमातून आपण करत आहोत आणि त्यासाठी जे काही सौजन्य आहे मग त्यामध्ये आदरणीय आमचे अविनाश उत्तम मोजे, माजी संचालक साईदत्त नागरी पतसंस्था, त्याचबरोबर यशराज डेव्हलपर्स आदरणीय आमचे वैभव बाळासाहेब शिंदे, साई वॉटर सप्लायर्स आदरणीय मयूर काळभोर यांच्या माध्यमातून हे स्कोरिंगसाठी सौजन्य असलेलं आपल्याला पाहायला मिळते. गॅपमध्ये चेंडू खेळून करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, चेंडू हातातून सटकलाय. दरम्यान दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता इथं 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न परंतु नकार दिला जातो. धावफलक 2 ने पुढे जाईल. 31 वरती धावफलक 3 गाड्यांच्या मोबदल्यात 4थं षटक चालू असताना. त्याचबरोबर उत्तरेश्वर करंडकामध्ये आपण पाहतोय पॅव्हिलियन जे आहेत, पॅव्हिलियन क्रमांक 1, पॅव्हिलियन क्रमांक 2 दोन्हीकडे एकच नाव, छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हिलियन. व्हाईट बॉल आणि छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हिलियन क्रमांक 1 ज्यांच्या माध्यमातून आहे ते अतुलदादा सोमनाथ खांदवे आणि आदरणीय अमोल नागनाथ निंबाळकर यांच्या वतीने. तर छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हिलियन क्रमांक 2 महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोहगावचे उपाध्यक्ष आदरणीय दीपक शेठ, अशोक खांदवे आणि उद्योजक सुनील सुदामराव गायकवाड यांच्या माध्यमातून आहे. म्हणजे आता आपण जर पाहिलं तर आज सुपर 8साठी मात्र पोहोचण्यासाठी संघांची धडपड तरी सुपर 12च्या लढती चालू आहेत. इथं 4 षटकं संपली. धावसंख्या 3 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आहे. पॅव्हिलियन क्रमांक 1 आणि पॅव्हिलियन क्रमांक 2 हे दोन्हीकडे नावं जी आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हिलियन क्रमांक 1, छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हिलियन क्रमांक 2 आहे. पण आता थोड्याच वेळात त्याचं एक थोडंसं नामकरण होईल. पॅव्हिलियन क्रमांक 1 असेल छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हिलियन आणि पॅव्हिलियन क्रमांक 2 असेल छत्रपती संभाजी महाराज पॅव्हिलियन.
दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानाला जे काही सीमारेषा आपण पाहतोय शौर्य इव्हेंट्स अतुल बनकर सर जे आहेत फ्रॉम वाघोली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ही बाउंड्री निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जी पाहायला मिळते त्यासाठी सौजन्य आहे. या दरम्यान शॉर्ट पिच चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार, पण तिथं क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल, फलंदाज बाद, चौथा फलंदाज बाद. बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये तो. प्रतीक बाद झालाय तर नवीन फलंदाज सोन्या, अनिल खांदवे अर्थात सोन्या खांदवे मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तर हे बाउंड्री ग्राउंड रोप सौजन्य आपण जे पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आहे ते शशिकांत बाळासाहेब मोजे डेव्हलपर्स आणि आदरणीय शरद सोपान मोजे डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आपण लाईव्ह करतोय, त्यासाठी वायफाय सौजन्य सगळ्यात गरजेचं आहे आणि हे वायफाय सौजन्य फायबर प्लॅनेट कुमार अक्षय पंडित मोजे यांच्या वतीने आहे. लाईट अचानक गेली तर जनसेट सगळ्यात महत्त्वाचं आणि जनसेट सौजन्य जे आहे हे गणेश लक्ष्मण खांदवे खंडेऱ्या कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून आहे. इथे रिव्ह्यू घेतला जातो लेग बिफोरसाठी, इथे एक रिव्ह्यू आहे आणि त्याचबरोबर पंचांना जर काही गोष्टी नाही लक्षात आल्या तर ते टेक्निशियनचा वापर करून तिसऱ्या पंचाकडून जो काही निर्णय देतात आणि त्याच्यानंतर रिव्ह्यू सिस्टीम जे आहे. हा चेंडू सुरेख, तर त्यासाठी सुद्धा सौजन्य आहे ते मुशी मार्केटचे आडतदार आदरणीय रोहित सुनील शेळके यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला हे सौजन्य पाहायला मिळत आहे. धापलक 4 बाद 33 धावा, 5वं षटक चालू असताना. हा चेंडू परत एकदा डॉट, लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट टाकलाय मंदार चौधरीने, कारण पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला पण त्यानंतर जे दोन्ही चेंडू डॉट जाताना पाहायला मिळत आहे ते आशिष खांदवे आला आणि ऑनट्रॅकच्या बाजूला सोन्या आहे. आशिष खांदवे अर्थात भाऊ आणि अनिल खांदवे अर्थात सोन्या. या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचला नाही. त्या दरम्यान एक सिंगल, धाब्याचा धावसंख्या 34, 4 बाद 34 धावा. 5वं षटक जे चालू आहे त्यातले 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया 2 चेंडू काय करमत करतायत. या 5व्या षटकातले समोरच्या बाजूला सोन्या आहे. सूर्यप्रकाशचा हा चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणार आहे. 34 वरती दाबलक, 5व्या षटकातील असणारा शेवटचा चेंडू. चार बाद 34 आहे आणि या दरम्यान सोन्याच्या बॅटमधून चेंडू मिड विकेटला खेळला होता पण तिथे मात्र अगदी आपण पाहतोय झेल झाला नाही. त्या दरम्यान एक धाव आली, षटक क्रमांक 5 संपलं जाईल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकावरती धावसंख्या जी आहे ती 4 बाद 35 धावा या दरम्यान आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी सुद्धा एक बॅट आहे. SS अर्थात साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी अर्थात अगदी नरदी सिरीजसाठी एक आकर्षक बॅट आहे. N19 स्पोर्ट्स यांच्या वतीने सुद्धा अर्थात विशाल शेठ मुरकुडे आणि संजय पितांबरे यांच्याकडून अंतिम दिवसाच्या प्रत्येक सामन्यातील सामनेवीरासाठी एक बॅट आहे. म्हणजे मॅन ऑफ द मॅच, सेमीफायनल 1, सेमीफायनल 2 यासाठी सुद्धा एक बॅट या ठिकाणी आपण पाहतोय. नवीन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी आलेले संजय कोंडावळे, जो या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलाय.
बॅटची कडे तर म्हणजे किती गेली क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल त्याचा चेंडू अडवला जाईल. एक धाब आली, धाबाला एकडे पुढे जाईल. 36 वरती 4 फलंदाज बाद, 5.1 षटकार. चार बाद 36 धावा आहेत. शेवटचं षटक चालू आणि या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू तिथे मात्र जेल पवन घेतोय. फलंदाज बाद, 5वा. Don't forget name of the brand. It's DJ Sachin. Eki. शिवराज संघाला बसलेला एक जबरदस्त धक्का या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय आशिषच्या रूपाने. स्कोर जर आपण पाहिला तर इथे 5 बाद 36 धावा आहेत. अजूनही 4 चेंडू या षटकातले यायचे बाकी आहेत, या डावातले यायचे बाकी. 36 धावा आहेत. आणि आता धीरज खांदवे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि हा धीरज हा नॉन ट्रॅकच्या बाजूला आपण पाहतोय. सोन्या हा स्ट्राईकला असणार आहे. संजय कोंडावळे तयार आणि क्लीन बोल्ड. बाद झाला या दरम्यान आधी सोन्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तो आकाश वाघमारे हा नवीन फलंदाज या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील पण गोलंदाजाला एक नामी संधी आहे ती विकेट हॅट्रिकची. हॅट्रिक बॉल असेल आणि एक फलंदाज झेलबाद झाला. दुसरा फलंदाज आपण पाहतोय इथे त्रिफळा बाद झाला. तिसरा फलंदाज कशा प्रकारे बाद करतोय ते आपल्याला पाहायचं आहे की धावा येत आहेत या चेंडूवर. जमिनीत सर्मांतर फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तिथे चेंडू कव्हर केला जातोय. एक धावे दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे पहा मात्र काय घडलं बा. इतका भन्नाट वेग होता की दोघांच्या हातातून चेंडू सटकलाय. 2 धावा आल्या. धाबराका धावसंख्या 38. 1 रन शॉट. धाबराक 37. 37. 1 रन शॉट. सहा बाद 37 धावा आहेत. अंगापूरच्या दिशेने या दरम्यान आपण पाहतो इथे चेंडू जो खेळला गेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक धाव या दरम्यान जी मिळतीये. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही. धापलक 38 वरती आहे. 6 फलंदाज जे बाद आहेत. टॉससाठी चला. हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब संघाचा कॅप्टन टॉससाठी या आणि अमर युवा फाउंडेशनचा कॅप्टन टॉससाठी या. 5.5 षटकं संपलेले. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. संजय कोंडावळे तयार. आत्तापर्यंत 3 धावा यांनी दिल्यात. 2 फलंदाज बाद केलेत आणि शेवटच्या चेंडूवरती त्याला षटकार खेळलाय. सहावर झाल्यात. 6 फलंदाज बाद झाले. 44 धावा बनवल्यात. 45 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे. बोथ कॅप्टन धावत पळत चला.
चला शेवटच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर बोथ कॅप्टन चला आणि फलंदाज चला. डॉन अँड पवन. बॉल चेक करा. बॉल चेक करून घ्या. ना बॉल चेक करून घ्या. टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. टॉस करण्यासाठी वैभव शेठ शिंदे साहेबांना विनंती असेल, सर या तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. त्यांच्या समेत रमेश नाना विनंती असेल आपण या. त्याचबरोबर प्रमोद सर या, विनायक मामा या. टॉस आपण करतोय. या टॉस करू. या ठिकाणी ओमकार घुले पाटील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. या तुम्ही पण टॉस करा, आपण करूया. सर्वच मान्यवर या. प्रतीक शेख पवार आर्किटेक्ट आहेत. या तुम्ही पण या. टॉस आपण करू. यानंतरच्या सामन्याचा दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. बोट टीम, अमरयुवा फाउंडेशन आणि रणतळे स्पोर्ट्स यांच्यामध्ये हा टॉस आपण या ठिकाणी करतोय. या सर. काटा. अमरयुवा फाउंडेशन ऑन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. ओके. फलंदाजी असेल इथे हरणतळे स्पोर्ट्स क्लब संघाची प्रथमता. प्रतीक्षित पवार आपण पाहतोय आर्किटेक्ट आहेत, उपस्थित झालेले. त्याचबरोबर आकाश काळभोर साहेबांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख जो पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिष खांदवे भाऊ गोलंदाजी मार्कवरती आहे. आणि समोरच्या बाजूला फलंदाज जो आहे जालिंदर वाळके अर्थात नाना, जालिंदर नाना वाळके डॉन मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान फलंदाजी करताना पाहायला मिळते. नॉन ट्रॅकच्या बाजूला पवन कंद आहे. आणि डॉनच्या बॅटमधून चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. षटकार चेहरा. Ladies and gentlemen, I present to you DJ Akshay. भयान शांतता. इथे आपण पाहतोय सुंदर प्रकारे अगदी चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल तिथं मात्र एक धाव येते आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. आत्ताच उपस्थित झालेले आदरणीय आमचे ओमकार घुले पाटील आहेत, प्रतीक पवार साहेब आहेत, आर्किटेक्ट आहेत. दुसऱ्या बाजूला आकाश काळभोर आहेत. त्याचबरोबर बराचसा मित्रपरिवार जो आत्ताच या क्रिकेटच्या स्पर्धेला जो काही जॉईन झाला आहे, या सगळ्यांसाठी सांगू इच्छितो ती ब गटातील सुपर 12च्या लढती सुरू झालेल्या आहेत. हलक्या हाताने चेंडू खेळून करायचा प्रयत्न. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असेल. अ गटामध्ये जे काही सामने संपन्न झाले त्याच्यामध्ये दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब आणि शिवशंभू स्पोर्ट्स क्लब हे दोन संघ सुपर 8ला पोचलेत. तर कॉलबॅकला पोचलेल्या शिवते स्पोर्ट्स आणि शिवशाही स्पोर्ट्स असे दोन संघ कॉलबॅकला पोचलेत. ब गटातील हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जो मैदानाच्या आतमध्ये आहे. शिवराज आणि शिवगर्जना ही लढत मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. शिवगर्जना संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. फलंदाजी शिवराज संघाची होती. 44 धावा 36 चेंडूत अर्थात 6 ओव्हरमध्ये त्यांनी बनवल्या. 45 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी आहे जालिंदर नाना वाळके डॉन आणि पवन कंद आहेत. आणि पवन कंदच्या सुद्धा बॅटमधून चेंडू पोचला गेला लॉंग ऑनला. खिलाडी के मस्तक पे असतात और ये चेहरा षटकार. Thank you.
धाबांची धावसंख्या आपण पाहतो निश्चितप्रमाणे वाढली जाईल. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती बिन बाद 13 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 30, अर्थात 5 ओव्हर अजूनही टाकायच्या बाकी आहेत आणि या 5 ओव्हरमध्ये 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 32 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. आणि व्यासपीठावरती आदित्य सर, तुमच्या मनात जी काही शंका आहे किंवा प्रतीक सर, शेवटच्या दिवशी या ते स्वप्न तुमचं पूर्ण असेल. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 30 चेंडूमध्ये 32 धावा अजून आहेत. शेवटला तुम्हाला ते पाहायला मिळेल. 10 फलंदाज खेळायचे बाकी आहेत. आर.एस. क्रिकेट ग्राउंडवरती आपण पाहतो या क्रिकेटच्या स्पर्धा अगदी रंगल्या गेलेल्या आहेत. एक मैदानाची गरज होती लोहगावकरांना. आपण पाहत एक काळ आपण क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या होत्या त्या दादाची वस्तीच्या बाजूला, म्हणजे शिवरुद्र ना पलीकडच्या रुद्रराज पलीकडच्या बाजूला एक क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहायचो. म्हणजे मी ज्यावेळेस यायचो त्यावेळेस नेहमीच डोक्यावरून विमानं लँडिंग टॅकअप करताना पाहायला मिळायचे. ते मैदान होतं पलीकडच्या बाजूला एक. हो, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतो. गणेशप्पा गोलंदाजी मार्कावरती आलेला आहे. चेंडू डॉट चेंडू करता वाचेल. हा चेंडू डॉन फक्त पाहत राहिलाय की इतका वेगाने चेंडू आलाय. चेंडू डॉट जाताना पाहायला मिळाला. 13 वरती धावफलक आहे. त्यानंतर परत एकदा डॉट. 60 वस्तीवरती सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धा होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर एक मैत्री करंडक पेट्रोल पंपच्या शेजारी एक पलीकडच्या बाजूला वाघिरू रोडला एक झाले होते. पण तदनंतर आपण पाहतो एक लोहगावकरांसाठी असणारे जे मैदान जे तयार झालेले, इथे धावाची संधी असेल आणि इथे मात्र फलंदाज पोहोचला गेलाय डॉन. एक सिंगल येईल. धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 14 रन विदाऊट लॉस. टार्गेट 45 आहे. अजून 31 धावा बनवायच्या. 27 चेंडू अजूनही बाकी आहेत. आणि एक सकाळी आपण सामना पाहिला होता. सामना होता शिवशाही विरुद्ध. ओ, हा चेंडू परत एकदा डॉट. चेंडू निर्धाव. दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब 40 धावा शिवशाही संघाच्या असताना सुद्धा 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला होता. हे क्रिकेट आहे. चौदा धावा दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना फुलटॉस चेंडू आपण पाहतो. इथे जो खेळला जातोय इथे क्षेत्ररक्षण सुरेख होतं, परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. एक सिंगल येईल. धावसंख्या 15 धावा आहेत. पलीकडच्या बाजूला आपण पाहतोय आमचा उत्तरेश्वर करंडकाचा आयोजक वर्ग आपण पाहतोय. लोहगावचा राजा उत्तरेश्वर तरुण मंडळ, निलेश दादांनी सगळा त्यांचा मित्रपरिवार अगदी अख्ख्या मैदानाला एक फेरफटका मारून परत एकदा व्यासपीठाकडे हा सगळा मित्रपरिवार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा हा चेंडू, परंतु यावेळेस अगदी वाईड आहे. उजवेठीच्या 12 धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 16 आहे. 16 धावा म्हटलं की छत्रपती शिवरायांच्या आठवण होती. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वर्ष 16 असताना सचिन रमेश तेंडुलकरने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. वर्ष 16 असताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. सुलोचना चव्हाण यांची एक लावडी आहे. 16वं वरीस धोक्याचा आहे. पण एक गोष्ट 16व्या वर्षात तितकीच खरी महत्त्वाची आहे. इथे हा चेंडू अतिशय सुरेख आणि इथे पहा फलंदाज वाचलाय. 16 अंक खरं धोका होता होता वाचला गेला होता. 2 षटकं संपली. 16 धावा धावफलकावरती. 24 चेंडू 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 24 चेंडूमध्ये 29 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. ही काय 16 अंकाचं महत्त्व. विशेष म्हणजे काय, आपण आपल्या वयाच्या 16व्या वर्षानंतर ठरवत असतो की आपण आपल्या आयुष्यात कुठं पाऊल टाकायचं, कुठल्या क्षेत्रात पाऊल टाकायचं. एकदा 9वी 10वी एकदा पार झाली की त्याच्यानंतर आपण ठरवत असतो आपल्या कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं. तिथं आयुष्य सेट करण्याची वेळ असते. 16वं वरीस जरी सुलोचना चव्हाण लावणीमध्ये सांगितलं असतं ना धोक्याचं आहे, पण तिथं आपण ठरवत असतो की आपल्याला कुठल्या क्षेत्रात मोठं व्हायचं आहे, त्या क्षेत्रात पाऊल टाकणं गरजेचं असतं. ते वय असतं 16 वर्षाचं असतं.
इथं 16 धावा आपण पाहतोय, 2 षटकं संपली, 24 चेंडू बाकी आहेत, 4 ओव्हर यायच्या बाकी आहेत. धापालकवरती धावा संख्या 29 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पॉईंटच्या दिशेने मात्र खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू अडवलाय मात्र तिथं एक धावेल. क्षेत्ररक्षण सुरेख, फिकी मात्र लाजवाब. 17 धावा धावपालकवरती आहेत आणि वय वर्ष 17 असताना एका महिलेने राज्यकारभार स्वीकारला, सांभाळला. त्या होत्या अहिल्यादेवी होळकर, ज्यांनी राज्यकारभार फक्त सांभाळला नाही, व्यवस्थित पार सुद्धा पाडला होता. 17 धावा आपण पाहतोय. आणि आमच्या सरांनी आत्ताच सांगितलं गुले पाटलांनी की 16 वरीस धोक्याचं नाही आहे, 16 वरीस मोक्याचं आहे, ते आपण ठरवायचं नक्की काय करायचं. इथं मात्र चेंडू बनमास अडवलाय, एक धाव. दुसरीचा प्रयत्न, नाना खूप दूरवरती आलाय परंतु चेंडू हातात नाहीये. एक धाव, धावफलक वाढेल. संघाची धावा संख्या 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहिल्यामध्ये शिव गर्जना हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बिनबाद 18 धावा आहे, षटक क्रमांक 3 चालू असताना. सकाळी जास्तीत जास्त धावा आपण पाहिल्या, दुपारी तर 100 पार होताना पाहायला मिळाली. पण त्याच्यानंतर आपण पाहतोय सायंकाळच्या सत्रामध्ये कमी धावसंख्येवरती सामने रंगले जात आहेत. पवन कंदच्या रमणात पहिल्यांदा बाद. धावप्रकार धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे जी आहे ती इथे 18 धावात, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक चालू असताना शेवटचे 21 चेंडू बाकी असतील. 27 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पवन कंद बाद झालाय, तर पवन कंदच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल, ओमकार खांदवे. थोडीशी घाई होणं गरजेचं असेल इथे. बरोबर टायमिंग जर आपण पाहिला तर 5:11 निश्चितप्रमाणे जी झालेले आहेत, त्यामुळे वेळ सगळ्यात महत्वाची असणार आहे. आणि या दरम्यान डॉन डॉन और मेरा नाम है डॉन चेरन, खूप दूरवरचा षटकार आहे. बाजी मेरी है ना, मैं तेरी तरह किसी को सुपारी दूंगा ना ही सबूत मिटाऊंगा, बल्कि जिस दिन मैं तुम लोगों के नाम के मटके फोड़ूंगा ना, उस दिन इस शहर का बच्चा बच्चा बोलेगा टपका रे टपका, एक और टपका. एक षटकार या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या दरम्यान धावफलक वाढला. संघाची धावसंख्या 24 धावा आहेत, एक फलंदाज बाद आहे. समीकरण एकदा आपण पाहू, शेवटचे 20 चेंडू आणि 21 धावा डॉनच्या बॅटमधून आपण पाहिलं एक षटकार आलेला आहे. डावाची सुरुवात होताना सुद्धा षटकाराने झाली. पहिला डॉट गेला, पण दुसऱ्या चेंडूवरती नाणे षटकार खेळला होता. परत एकदा चेंडू फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक या दरम्यान आपण पाहतोय चेंडूवरती आला होता, तिथे झेल झाला नाही. डॉनला जीवदान आहे. इतिहासकारांनी एक वाक्य आहे, ते वाक्य निश्चितप्रमाणे सांगेल. आणि इथे आयुष्यामध्ये जर आपण कोणाला जीवदान दिलं तर ती व्यक्ती आयुष्यभर विसरत नाही, पण क्रिकेटमध्ये जर जीवदान दिलं तर ती बदला घेतल्याशिवाय राहत नाही. या दरम्यान परत एकदा ओमकारच्या बॅटमधून चेंडू पोहोचेल, खिलाडी के मस्तक पे दस्तक. अरे चेरन, शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत, 14 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. होतो ड्रिंक ट्रॉली थोड्या वेळ थांबवलेले आहे. बॉल परत एकदा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 18 चेंडू आणि 14 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. जीवदानावरून एक इतिहास केलेले वाक्य आहे की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये निश्चितप्रमाणे छत्रपती नेहमी सांगायचे की एखाद्याला जीवदान देणं हे आपल्याला अडचणी जाणत असतं, म्हणून जीवदान आयुष्यामध्ये कधी कोणाला द्यायचं नसतं. दुश्मनानं तर जीवदान कधीच द्यायचं नसतं. शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत, 14 धावा अजून या दरम्यान बनवायच्या. वेळ वाचवा खेळाडूंना विनंती असेल. आणि पलीकडच्या बाजूला जे काही गाडीची काच आहे, गाडी आपण मला वाटतं ड्रिंक ट्रॉली थोडीशी पाठीमागे घेणं गरजेचं आहे. गाडीची काच चमकते का सर? जितू सर, गाडीची काच चमकते का? नाही ना. एक ओव्हर झाल्यावर ओके.
1 ओव्हर झाल्यानंतर आपण पाहू, म्हणजे इथे 14 धावा ज्या बनवायच्या राहिलेल्या आहेत, जर इथे सामना लांबला गेला तर कदाचित ड्रिंक ट्रॉली 4 षटकानंतर येईल मैदानाच्या आतमध्ये. पण सिच्युएशन पाहून 1/31. आणि या दरम्यान नानाच्या पाठमधून आपण पाहतो चेंडू खेळला गेला कव्हरला. क्षेत्ररक्षक मात्र या दरम्यान स्वतःला सावरू शकला नाही. लवकर 4 रन. संघाची धावसंख्या 35 आहे. 35 मधल्या 20 धावा एकट्या जालिंदर नानाच्या आहेत, डॉनच्या आहेत. या दरम्यान चेंडू कव्हरला. यावेळेस खेळाडू सगळे प्रेक्षक बनतील. लागोपाठचा दुसरा चौकार आहे. इथे हा चेंडू या दरम्यान आपण पाहतो अतिशय सुरेख चेंडू, टॉच चेंडू निर्धाव असणार आहे. आपल्याकडे धावसंख्या आपण पाहू इथे 39 धावा आहेत. शेवटचे 15 चेंडू बाकी आहेत. 6 धावा बनवायच्या आहेत. पाहूया डॉन कशा प्रकारची फलंदाजी करत आहे. आणि या दरम्यान परत एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफला चेंडू खेळून करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, तिथे 1 धाव होईल. धाबले एकीकडे पुढे जाईल. आपल्याकडे धावसंख्या 40 धावा. या षटकातले अजून 2 चेंडू यायचे बाकी आहेत. 14 चेंडू 5 धावा. क्षेत्ररक्षण मला वाटतं अमरिया फाउंडेशनचं असणार आहे, बरोबर ना विशाल निंबळकर सर? अमरिया फाउंडेशन सांगण्यानंतर तयारीत राहायचे क्षेत्ररक्षणासाठी. हा चेंडू डॉट चेंडू निर्धाव असेल. 40 वरती धाबलक. अजून 5 धावा इथे बनवायच्या. 13 चेंडू बाकी आहेत. 1/40. गोलंदाजी मार्कोदी तयार. परत एकदा गोलंदाज गणेशप्पा गोलंदाजीवरती तयार असेल. आणि विकेट. सामना षटकार आहे. सामना संपलाय. झेल झाला. विनंती असेल, पहिल्या सामन्यात अगदी विजय मिळवलेला आहे तो शिवगर्जना या संघाने. शिवराज संघाला मात्र पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे शिवराज संघ जो आहे हा शिवराज संघ सकाळी उद्या पहिला सामना खेळणार आहे. फक्त कोणाचे